मंडळी नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न माझ्या मनाला पडतोय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकूणच सगळी परस्पर विरोधाभासी गोष्ट घडताना दिसते आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय आहे हेच समजायला मार्ग नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून बोलणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा शिवसेनेच्याच नेत्यांची संख्या मला जास्त दिसते आहे. संजय राऊतांना तर शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक म्हणून नियुक्त केलं आहे का ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुखपत्र बनले आहेत हेच समजायला मार्ग नाही. शरद पवारांच्यावरती कोणी काही बोललं की संजय राऊतांचं उत्तर ठरलेलं असतं. शरद पवारांच्यासाठी खुर्ची घेऊन धावून जाणारे संजय राऊत आपण बघितलेत. तेवढेच संजय राऊत प्रत्येक वाक्यासाठी टीकेसाठी शरद पवारांच्या बाजूने धावून जातात. शरद पवारांचा उल्लेख ते माननीय शरद पवार असा करतात. बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख ते बाळासाहेब ठाकरे असा करतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असा ते उल्लेख करतात. पण शरद पवारांचा उल्लेख करताना ते माननीय म्हणताना जराही असं संकोच बाळगताना दिसत नाहीत. अर्थात तो संकोच बाळगूच नाही. शरद पवार माननीय आहेत. पण शरद पवारांच्या बाबतीत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत मी बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परस्पर विरोधी भूमिका घेणारी नेते खूप दिसत आहेत. त्यात मला खास करून नावं घ्यावं लागेल. अमोल मिटकरी आमदार जे आहेत ते आणि छगन भुजबळ या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत येईल अशा स्वरूपाची विधानं जाणीवपूर्वक करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे अगदी अमोल मिटकरींनी आपल्या भाषणात अशा स्वरूपाच्या काही गोष्टी बोलल्या की ज्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी अडचणीच्या ठरतील. बरं, या प्रकरणावर प्रदेशाध्यक्षांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. याच प्रकरणावर धनंजय मुंडेंनी असं काहीच नाही असं सांगून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. जयंत पाटील आणि धनंजय मुंडे जी भूमिका घेत आहेत त्या भूमिकेच्या पेक्षा वेगळी भूमिका घेत छगन भुजबळांनी पुन्हा एकदा अमोल मिटकरींना समर्थन करणारं भाषण केलं. आता छगन भुजबळांची ही प्रवृत्ती नाही आहे. ज्या पद्धतीनं अमोल मिटकरी भाषण करतात त्या पद्धतीचं भाषण छगन भुजबळांनी याआधी केलेलं नाही आहे. म्हणजे भुजबळ असे जातीय विष मांडताना किंवा जातीय विखार मांडताना दिसत नाहीत. त्याच भुजबळांनी जातीय विखार मांडून मिटकरींचा मुद्दा पुढे रेटलेला आहे. काय साधायचं होतं भुजबळांना? यात काही राजकीय डावपेच षडयंत्र असं काही होतं का? मुळात भुजबळांना यामध्ये बोलताना शरद पवारांना अडचणीत आणायचं होतं का? कारण याआधी भुजबळांना जेव्हा अटक झाली तेव्हा याच भुजबळांना भेटायला शरद पवार गेलेले नव्हते. अगदी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे त्या रुग्णालयात आल्यावर त्यांना भेटून आल्या होत्या. पण शरद पवार आणि पवार फॅमिलीतलं कोणालाही भुजबळांना भेटावं असं वाटलं नाही. अनिल देशमुखांच्या विषयातही तेच होत आहे. नवाब मलिकांच्या विषयातही तेच होत आहे. पवारांची भेट झालेली नाहीच आहे. ज्या ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना अडचणीत पकडल्या येतात त्यांना शरद पवार भेटत नाहीत. कदाचित 21-22 महिने कालावधी नेमका आठवत नाही मला, पण 1.5 वर्षाच्या वरचा कालावधी नक्कीच छगन भुजबळ तुरुंगात होते. या काळात भुजबळांना दिलासा मिळाला नव्हता. सुरुवातीच्या काळामध्ये भुजबळांनी आपल्या पाठीत कोण खंजीर खुपसलाय अशा आशयाचं ट्विट ठेवलेलं होतं किंवा DP ठेवलेला होता व्हॉट्सअपवरती. त्याच भुजबळांचं आताचं असं विधान हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी अडचणीचं ठरणार आहे. भुजबळ जाणीवपूर्वक असं विधान करतायत का? बरं, आम्हाला जी माहिती मिळाली आहे ती यापेक्षा अजून रंजक आहे. ती माहिती अशी आहे की कर्नाटकातल्या एका मोठ्या शहरामध्ये एका राजकीय पक्षाची स्थापना झालेली आहे. आता अर्थात ही माहिती अजून कन्फर्म व्हायची राहिलेली आहे. आणि त्याही राजकीय पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असंच आहे. आणि त्याच्या पुढे एक अल्फाबेट लिहिलेलं आहे. अगदी इंग्रजी अल्फाबेट्समधलं आद्याक्षर पहिलं नाव, इंग्रजी अल्फाबेटमधला पहिलं अल्फाबेट च्या पुढे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी A
असं त्या पक्षाचं नाव आहे अशी माहिती आहे. अर्थात ही खरी खोटी खात्री करून मी तुम्हाला परत सांगेन, पण अशी चर्चा आहे, ती चर्चा कानावर आली आहे. या पक्षाची स्थापना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांचा सपोर्ट आहे असं म्हणणं आहे. अर्थात त्यात सोलापूरची काही नावं आहेत, पुण्याची काही नावं आहेत. अशा लोकांनी, काही विधिज्ञांनी मिळून ती पार्टी कर्नाटकातल्या हुबळीमध्ये स्थापन केली आहे अशी ही माहिती मिळते. अर्थात यातलं सत्य लवकरच समोर येईल. हे जर खरं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्कीच सगळं अलबेल चाललंय असं अजिबात समजायचं कारण नाही. ज्या अर्थी शरद पवारांच्या भूमिकांच्या विसंगत भूमिका, म्हणजे एक तर मिटकरी किंवा भुजबळ हे शरद पवारांशी सुसंगत भूमिका घेत असावेत, किंवा जयंत पाटील किंवा धनंजय मुंडे हे पवारांच्या सुसंगत भूमिका घेत असावेत. जाती जाती तेढ पसरू नये अशी जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंची भूमिका होती, म्हणून त्यांनी माफी मागितली. एकतर ही माफी पवारांची भूमिका आहे का, किंवा ती विरोधातली भूमिका आहे का, काय आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. अजित पवार प्रत्येक प्रसंगामध्ये आपली वेगवेगळी भूमिका व्यक्त करताना दिसत आहेत, तर सुप्रिया सुळेंची भूमिका जराशी वेगळी दिसते आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकी कोणती हालचाल चालली आहे हे कळायला मार्ग नाही आहे. बरं, राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही नेते जितेंद्र आव्हाडांच्यासारखे कालपासून काही ट्यूट्यू करायला लागले आहेत. म्हणजे यात आव्हाड आणि जयंत पाटील एकच भूमिका मांडताना दिसत आहेत. लावून तर बघा राष्ट्रपती राजवट, आता राष्ट्रपती राजवट लावणार आहेत म्हणे. म्हणजे जयंत पाटलांनी म्हणायचं उद्रेक होईल. हा अशांततेचा संदेश आहे का उद्रेक होईलचा अर्थ? म्हणजे राष्ट्रपती राजवट जर महाराष्ट्रात लावली गेली तर महाराष्ट्र पेटून उठेल असं काही म्हणायचं आहे का? म्हणजे ही धमकी आहे का? ज्या धमकीच्या प्रकरणावर, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणणार म्हणून कृती केलेली नाही आहे, केवळ हनुमान चालीसा म्हणण्याचा इरादा व्यक्त केला आहे, त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा राणा दाम्पत्यावरती घातला जातो. मग महाराष्ट्र पेटेल असं म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात यल्गार करणाऱ्या माणसांवरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो का याचा विचार अमित शहानी करण्याची गरज आहे. लय मजा येईल अशा आशयाचं ट्विट राज्याचे मंत्री करता जितेंद्र आव्हाड यांना मजा म्हणजे काय म्हणायचं आहे? दंगे पसरवणं ही मजा असते, की मुंबऱ्याचं कल्चर मुंबईत आणण्याचा विचार आहे, की मुंबऱ्याचं कल्चर महाराष्ट्रात नेण्याचा विचार आहे? यांचा 12 कोटीचा महाराष्ट्र मुंबऱ्यापुरता मर्यादित आहे का, हाही प्रश्न मला पडतो. की देशातल्या 12 कोटी लोकांना महाराष्ट्रीयन समजायचा विचार आहे, म्हणजे जे एकूण संख्येनं 12 कोटी असतील त्या लोकांना महाराष्ट्रीयन समजण्याचा विचार आहे का? लय मजा येईल याचा अर्थ काय होतो आव्हाड साहेब? मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून या सगळ्या प्रकाराला खतपाणी दिलं जात आहे, याला वाढविण्याचा प्रयत्न होतो आहे, आणि हीच मोठी धक्कादायक गोष्ट महाराष्ट्रासाठी असणार आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. समजलं तर ठीक, नाही समजलं तर महाराष्ट्राचं दुर्दैव एवढंच म्हणावं लागेल. नमस्कार.